घरपट्टी पाणीपट्टीमध्ये सवलत. शासनाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामुळे शासन आता गावांच्या समृद्धीसाठी प्रयत्न करीत आहे. गाव विकासासाठी अडथळा ठरत असलेल्या कर वसुलीत 50% सवलत देण्याचा निर्णय आता घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे गावाच्या विकासात चालना मिळणार असून नागरिकांना आर्थिक फायदा होणार आहे. दरम्यान अनेक ग्रामपंचायतींकडे कराची वसुली प्रलंबित असून 100% कर वसुलीत होत नसल्याने ही बाब निदर्शनास आली होती. यामुळे ग्रामपंचायतींना नागरिकांना आवश्यक सुविधा पुरवण्यात आणि नवीन विकास कामे हाती घेण्यास मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत होते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना योजनेअंतर्गत ग्रामपंचायतींच्या थकीत कर वसुलीत गती देण्यासाठी थकबाकीच्या एकर कमी वसुलीकरिता आणि थकबाकीची वसुली केलेली रक्कम विकास प्रक्रियेस सामावून घेण्यासाठी ही योजना ठेवण्यात आली आहे. सवलत केवळ निवासी मालमत्ता धारकांसाठी आहे. निवासी मालमत्ता धारकांनी मालमत्ता कर, पाणीपट्टी, दिवाबत्ती इत्यादी कराचा सन 2025-26 या चालू वर्षाच्या पूर्ण रकमेसह दिनांक 1 एप्रिल 2025 पूर्वीची एकूण थकबाकीच्या 50% रक्कम मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंमलबजावणीच्या कालावधीत एकर कमी ग्रामपंचायतीकडे जमा केल्यास मूळ थकबाकीच्या रकमेस 50% सवलत देण्यात आली आहे. ही सवलत केवळ निवासी मालमत्ता धारकांसाठी असून औद्योगिक, वाणिज्यिक व इतर मालमत्तांसाठी नाही. सदर सवलत अभियान कालावधीत लागू राहणार आहे. शासनाच्या निर्णयात काय म्हटले आहे? राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये ज्या निवासी मालमत्ता धारकांनी मालमत्ता कर, पाणीपट्टी आणि दिवाबत्ती इत्यादी कराचा सन 2025-26 या चालू वर्षाच्या पूर्ण रकमेसह दिनांक 1 एप्रिल 2025 पूर्वीच्या एकूण थकबाकीच्या 50% रक्कम मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंमलबजावणीच्या कालावधीत एकर रक्कमी ग्रामपंचायतीकडे जमा केल्यास एकूण मूळ थकबाकीच्या रकमेत 50% सवलत राहील. म्हणजे सन 2025-26 च्या पूर्ण कराची रक्कम दिनांक 1 एप्रिल 2025 पूर्वीच्या कराची एकूण थकबाकी मिळवून देण्यास रकमेस 50% रक्कम. सदर सवलत केवळ निवासी मालमत्ताधारकांसाठी असून औद्योगिक, वाणिज्य व इतर मालमत्ताधारकांसाठी नाही. सदर सवलत उक्त नमूद अभियान कालावधीत लागू राहील.